परभणी तालुक्यातील सोन्ना गावात सप्ताहाच्या प्रसादात 500 जणांना विषबाधा। परभणी तालुक्यातील सोन्ना गावात आयोजित केलेल्या सप्ताहात 6 फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री एकादशीनिमित्त भगर खाल्लेल्या 500च्या वर ग्रामस्थांना विषबाधा झाली होती। आरोग्य विभागासह अन्य यंत्रणांनी मोठी सतर्कता दाखवून या ग्रामस्थांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचार हेतू दाखल करून युद्ध पातळीवर उपचार केले। सप्ताहात विषबाधित बालकासह अबालवृद्ध व महिला व पुरुष रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। सोना गावातील ग्रामस्थांनी एकादशीचे औचित्य साधून भगर व आमटीचा बेत केला होता। ग्रामस्थांनी फराळाचा आस्वाद घेतला, परंतु रात्री उशिरा येथील काही ग्रामस्थांनी अस्वस्थ वाटू लागल्याने प्रचंड धावपळ करीत परभणी गाठले। एका पाठोपाठ या तक्रारी घेऊन परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होऊन लागले। तेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ यंत्रणा हलवली। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र गीते, जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमवारसह आदींनी तात्काळ बेड, पुरेशी औषधी तथा वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली। एका पथकाने सोन्ना गाव गाठून त्याच ठिकाणी उपचार सुरू केले। रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात 229 रुग्ण दाखल झाले होते, तर खासगी रुग्णालयात जवळपास 125 वर रुग्ण दाखल झाले होते। जिल्हा रुग्णालयात रुग्णांपैकी 30 ते 40 बालकांचा व जवळपास 150 वर वृद्ध पुरुष महिला रुग्णांचा समावेश आहे। या सर्वांना योग्य ते उपचार सुरू आहे। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले। सेलू शहरात माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुवत पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांची 126वी जयंती सेलू शहरात आज दिनांक 7 फेब्रुवारी बुधवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आली। यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुत्री पुतळा व माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे तैलचित्रा वाहनावर बसून ढोल ताशांच्या गजरात जयंती मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मिरवणुकीत आंबेडकरी नागरिक, महिला, युवक युवती, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परभणीत तहसीलदार संघटनेच्या वतीने हल्ल्याचा निषेध। जळगाव भुसावळ महामार्गावर वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांच्यावर वाळू तस्कर गुंडांनी रॉडने केलेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला। तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप राजपुरे, सचिव गणेश चव्हाण यांनी आज दिनांक 7 फेब्रुवारी बुधवार रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध केला। अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सोपान रामनाथ कासार हे कर्तव्य बजावत होते। वाळूने भरलेले 2 टिप्पर अडवून कारवाई करीत होते। त्यावेळी वाळू माफियांनी दगडफेक केली, रॉडने हल्ला केला। त्यात कासार यांच्या डोक्याला, पायाला व हाताला जबर मार लागला असून मोबाईल व वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणात संबंधित आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संघटनेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांचा प्रवेश। आज दिनांक 7 फेब्रुवारी बुधवार रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेलू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, माजी नगरसेवक मारुती चव्हाण, अब्दुल वहीद अन्सारी, शेख कासिम भाई, रमेश दौड़, सचिन कोरडे, सतीश जाधव, गौतम धापसे, राधाकिशन केवारे, बालू धमकडे, शेख अयूब भाई यांचे सुपुत्र शेख सईद, बबन गायकवाड, अनवर खान, व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र धोडगावकर, बालासाहेब सरकाडे, शेख रौफ, नासरखान पठाणसह आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। जिंतूर शहरात माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती आज दिनांक 7 फेब्रुवारी मंगळवार रोजी
जिंतूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्या निमित्ताने जिंतूर शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला महामंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला शहरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी म्हणून माता रमाई आंबेडकरांचे योगदान अमूल्य आणि सर्वश्रुत आहे। रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक कॉलनी परिसरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आज दुपारी शहरातून ढोल ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मिरवणुकीची सांगता करून भीम रमाईच्या पुतळ्यास शेकडो अनुयायांनी अभिवादन केले। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जिंतूर शहरातील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे उद्या गुरुवारी रमाई आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बंड, सचिव लक्ष्मी कांबळे यांनी केले आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वत्सला भवरे, वंदना बंड, चित्रलेखा खंदारे, प्रतिभा हरभरे, करुणा शेजावडे, वैशाली भिसे, सुमन प्रधान, कमल खिल्लारे, ताईबाई सोनुले, उषा वैद्य, राखी गजभरे, उषा खिल्लारे, मनकर्णा उबाडे, करुणा सूर्यवंशीसह आदींनी परिश्रम घेतले। जनतेच्या रक्षणासाठी सदैव सक्रिय राहणार पोलीस निरीक्षक संजय ननवरे। पोलिसांची नोकरी म्हणजे दिवस रात्र सारखीच, कधी कोणत्या वेळेला वरिष्ठांचे आदेश येतील, बंदोबस्त लावतील हे सांगता येत नसल्याने सदर रक्षणालय खलनिग्रह ब्रीद वाक्य अंगी करून पोलीस हा सर्वसामान्यांसाठी रक्षणासाठी सक्रिय राहत असल्याने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचा बिमोड करून या हद्दीतील जनतेच्या रक्षणासाठी सदैव सक्रिय राहणार असल्याची प्रतिक्रिया कोतवाली पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी शिवसेना अल्पसंख्याक मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले। सत्काराचे आयोजन शिवसेना अल्पसंख्याकचे परभणी जिल्हा शहराध्यक्ष सलीम इनामदार यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक सय्यद नौमान हुसैन, कौसर, मोहम्मद इब्राहिम, शेख समीर, शेख वसीम, शेख सरफराज, पोलीस कर्मचारी समाधान कोरडे, विशाल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पुरी यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। गंगाखेड शहरात माता रमाई आंबेडकर यांची जयंती थाटामाटात साजरी। गंगाखेड शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविध पत्नी माता रमाई आंबेडकर यांच्या 126वी जयंती आज दिनांक 7 फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे व व्याख्याते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव व्याख्याते DY खेडकर, संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक MD इंगोले यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे उद्घाटक भंते पी धमानंद, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडितराव पारवे, गंगाखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे, स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे, लखनअण्णा साळवे, संभाजी साबणे, चंद्रगुप्त घनसावंत, पद्मिनीबाई मस्के, तुकाराम ढगे, गौतम वाघमारे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा इतिहास पाहत असताना स्वाभिमानी, कष्टाळू, शीलवान, गुणवान व त्यागी व्यक्तिमत्व असल्याचे दिसून येत आहे। रमाई आंबेडकर यांचे दानशूर व्यक्तिमत्व सांगत असताना असे दिसून येते की त्या परिस्थितीमध्ये वसतिगृहातील विद्यार्थी उपासपोटी असताना दिसतात रमाई आंबेडकर यांनी स्वतःच्या गळ्यातील सोने विकून विद्यार्थ्यांचे भाकरीचा प्रश्न मिटवला होता। त्याचबरोबर रमाईने सांसारिक जीवनातील अडचणी लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसारातील कोणत्याही अडीअडचणी समस्या कधीही सांगितल्या नाहीत। त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक महिलांनी रमाई आंबेडकर यांचा आदर्श घेऊन शिक्षणावर काम करत असताना आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षण देऊन इतिहास घडवला पाहिजे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखनअण्णा साळवे, PS पारवे, चंद्रगुप्त घनसावंत, संभाजी साबणे, हरी नरवाडे, नवनाथ साळवे,
सखाराम पंडित, व्ही अवचार, विश्वनाथ महादुडे, प्रकाश परतवाग, बालासाहेब पारवे, DS प्रधान, महादेव पंडित, नाना लांडगे, कृष्णा सावंत, शिवाजी गायकवाड, वामन महादुडे, गंगाधर गायकवाड, रमेश साबणेसह आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जोंधळे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार राहुल साबणे यांनी मानले। लक्ष्मीप्रसाद पटवारी देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्काराने सन्मानित। सेलू येथील हभप योगेश महाराज साडेगावकर संचालित स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुलातील पहिला विद्यार्थी लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी यांना पुणे येथील हरिकीर्तन उत्तेजक सभा नारद मंदिर यांच्या वतीने देवर्षी नारद युवा कीर्तनकार पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले। हा मोठा सन्मान असल्याचे सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे। स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कुलचा पहिला विद्यार्थी लक्ष्मीप्रसाद शंकरराव पटवारी हा इयत्ता 6वीत असताना म्हणजेच 11 वर्षाचा असताना गुरुकुलात आला आहे। गुरुकुलचे संचालक हभप योगेश महाराज साडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रामदासी कीर्तन सेवेत मोठी झेप घेतली आहे। त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थानसह आदी ठिकाणी 200हून अधिक कीर्तन सेवा केली। दरम्यान ZTVवर गाजर कीर्तन सेवा केली आहे। तसेच तू माझा सांगाता या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या मालिकेत संत एकनाथाचे सेवक श्रीखंड्या यांची भूमिका देखील केली आहे। दरम्यान स्वामी गोविंद देवगिरीजी गुरुकुल यांच्याकडून करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य विद्या नरसिंह स्वामी यांच्या हस्ते बाल कीर्तन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कुंभारी येथील राष्ट्रवादीचे माजी सरपंचसह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजप प्रवेश। जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार मेघनादेवी बोर्डीकर व जिल्ह्याचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुंभारी येथील माजी सरपंच भगवान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू बचाटे, पंडित शिंदे, गणेश शिंदे, किशोर शिंदे, नानासाहेब चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। आमदार मेघनादेवी बोर्डीकर यांनी विधानसभेतील प्रत्येक गावातील समस्या मार्गी लावून विकास कामांना पुढाकार घेत प्रत्येक गावी भरघोस निधी उपलब्ध करून दिला व गावातील लोकांच्या अडचणी दूर केल्या। यामुळे प्रेरित होऊन बहुसंख्य खेड्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम, जिल्हा उपाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष अशोकदादा अंभोरे, गणेश काटकर, पांडुरंग सोळंके, केदारेश्वर मोगल, अच्युत नाना कवडेसह आदींची उपस्थिती होती।